तो थेट मेगा फायनल आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि याची आपण पहिली मॅच बघितली. पहिल्या मॅचमध्ये जरूर सापा टीमनं एक मोठी धावसंख्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थिंक 96 97 98चं टार्गेट होतं. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच लगेच होणार आहे, म्हणून सापा टीम आपण कुठे जाऊ नका. सापाड संघ आपण कुठे जायचं नाहीये. मॅच जे ती लगेचच होणार आहे. आपल्याला दुसरी मॅच इकडनं पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील कोळीवलीच्या अगेन्स्ट गांधारी संघ मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर विनर आपल्याला मॅच पाहायला मिळेल. थर्ड मॅचचा अनुषंगाने थर्ड मॅचमध्ये निळजे बीच अगेन्स्ट संदप संघ इनाक्षण खेळणार आहे. आणि फोर्थ मॅचमध्ये वडवली संघ खेळणार आहे पिसवलीच्या अगेन्स्ट. तो आपल्याला सामना पाहायला मिळेल. अशा आजच्या 8 टीम इन ॲक्शन या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहत असतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 16 संघ खेळत असतात. 16 संघांचा समावेश हा देखील गौरीपाडा, कोपर, देसाई, उंबारली, वाडेगर, खोनी, अडिवली, नागाव अशा आपल्याला मॅचेस कालच्या देखील दिवसामध्ये या टीम आपण त्यांना खेळताना जरूर बघितल्या. तर मॅचला सुरुवात फ्रेश मॅच आपण जरूर एन्जॉय करू. गंधारीचे 2 सलामीवीर फलंदाज अतिश सोबत हरेशाला सलामीवीर फलंदाज आणि बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये बॉलर सुजल पाटील आहेत. आयोजक संघच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. 5 ओव्हरचे मॅच असेल. आपण टाइम मॅच करणार आहोत. वेळ तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत. अंपायरचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. 11:23 ला पहिला चेंडून पहिलाच बॉलला बाकफुटला जाऊन कट केलेला आहे. फटका प्रतिम खेळ आहेत आणि इथे रन्स देखील चांगला मिळतील. कारभारीच्या बॅटमधून पहिला चौकार. आतिश कारभारी खेळण्याकरिता सुरुवात खूप चांगली केलेली आहे आतिश ना. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, हा चेंडू चांगला आहे. ही लेंथ चांगली आहे. येत असताना बघतो आपण डॉट बॉल. रनचे 4. पहिले षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं 5 ओव्हरची मॅच. पहिले 2 षटक आपल्याला पॉवर प्लेच्या पाहायला मिळते. P1 P2. सध्या आपण बघतोय फिल्डर ऑन साईडला एक मिड विकेट मध्ये आणि एक ऑफ साईड मध्ये पाहायला मिळेल. मला थोडेसे बाकफुटला गेले, जरूर कट करायचं होतं. चेंडू इनफिल्डच्या आतमध्येच आहे, शॉर्ट पॉइंटला. तद्वर मी ते एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड एकूण 5 वरती आपण पाहतोय. असा दुसरा दिवस, निर्णायक दिवस आहे. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोळवीच्या अगेन्स्ट संघ खेळतो गांधारी. टॉसचा कौल कोळवी संघाच्या बाजूने लागला होता. फिल्डिंग ते करतात गांधारीच्या अगेन्स्ट. आणि हरेश आता आपल्याला प्रथमच साकेंग यांना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू ओद विकेटला लपटला चेंडू, यावेळी जरूर मिस टायमिंग. डाऊन द बॉल तिकडे फिल्डर पोहोचल्या, जरूर त्यांचा जजमेंट मात्र चुकलेला आहे. आणि अशा चुका केल्या तर मग आपल्याला इकडल्या मॅच मध्ये सामना जिंकता येणार किंवा धावा रोखता येणार नाहीयेत. नशिबाच्या 4. आणि तसंच कारण पाहतो आपण 4 धावा मिळतात हरीश भोईरला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9. हा चेंडू बघितला जाऊ दिलाय, कदाचित ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. रनचे दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा धावाफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सध्या आपण टेलिकास्ट पाहतोय. तेजस भोईर, सुजल भोईर आणि त्यांची पूर्ण टीम समोर खेळलेत. फटका प्रतिमा देखील मस्तामिंग झाला, जरूर जेलची पुन्हा शक्यता आहे. जेल होणार नाहीये. रन्स इकडनं मिळतील पूर्णच्या पूर्ण 4. बॅक टू बॅक मोठे फटके, चौकार.
पाहतो आपण मिस फिल्डिंग होते आणि त्याचा बेनिफिट त्याचा फायदा सध्या तरी होत असताना गांधारी टीमला मॅच मध्ये विकेट ना ऑनसाइडला ऑन ट्रायचा फटका तर डीप मध्ये वाईड स्ट्रॉंग तिकडे फिल्डर उपस्थित चेंडू चुसून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल होता. 2 धावेकडनं अजून मिळतील हरेश भोईरला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण. पहिले षटक संपलाय आणि अक्षरशः पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले फोडलाय असं आपण म्हणू शकतो. रन जिंकून पाहतो आपण झालेल्या 16 16 धावा आहेत बिनगडी बाद. चांगली सुरुवात करत असताना गांधारी संघ मॅच मध्ये यस दिस आहे. टू 200 आहेत. निलेश मात्रे आणि निलेश पटेल यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकला तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. निलेश मात्रे निलेश पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक असणारे कोळवळी संघाकरिता. नरेश कारभारी P2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटकाचा आपण पहिल्या ओव्हरमध्ये जरूर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. विकेट तिकडे बघतो आपण गेलेली नाहीये आणि त्याचाच फायदा होत असताना धावा आपण पाहतोय. धावा पलकावधी कोण झालेला आहेत 16. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस बदल सुरू आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट्स आले नव्हती. ओके या ओव्हरमध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर असेल. साखर बॉलर आहे नरेश कारभारी. समोर आतिश कारभारी. 2 कारभारी आमने सामने आहेत. मजा आल्या कॉन्ट्रास्ट मध्ये. चांगला चेंडू होता फुलर लेनचा. सिंगलनं साक रोटेट केलेली आहे. एकदा विथ मेल हरेश चांगला खेळतोय. त्याला साकिंग एंडला आणलेला आतिशनं. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. जर चांगला खेळतोय समोरचा बॅटर तर त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आणि तेच करत असताना सध्या पाहतो आपण मैदानाच्या मध्ये आतिश कारभारी. साकिंग एंडला आला हरेश भोईर. हरेशनं मगाचे 2 बॉल 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत ऑलरेडी. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. समोर खेळ फटका स्क्रीनच्या दिशेनं. जवळपास कोणी फिल्डर उपस्थित नाही. चांगली फिल्डिंग व्हेरी गुड फिल्डिंग. का फिल्डिंगचा संडर आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या मध्ये. आता चेंडू उचलणार कधी फेकणार कधी त्याकरिता बराचसा वेळ घेतलेला आहे. तोपर्यंत मिळतील धावा 3. चांगली फिल्डिंग केली होती. आय थिंक तिकडे होते सुजल दीप आणि सुजलने तिकडे जरूर दोघांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 वरती स्कोर बोर्ड आहे. षटक क्रमांक 2 सध्या तरी. आजचा निर्णायक दिवस. दुसरी मॅच गंधारीने कुळवलीमध्ये. आकोटा पासा बाकफुटला जाऊन फॉलो केलेला चेंडूला स्लाइस करत असताना चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कारभारीच्या बॅटमधून 4 धावा. मिनिट टू मिनिट खेळत असताना आतिश कारभारी जसा चेंडूवाला बघितला की बाकफुटला जाऊन आपण खेळू शकतो आणि तेच करत असताना चांगला चेंडू आहे. सेन्सिबल क्रिकेट. जास्त रिस्क घेतली जात नाही आतिशकडनं. संयमाला खेळला तो 5 ओव्हरची मॅच आहे. जास्तीत जास्त आपण वेळ घेऊ आणि जेव्हा आपण सेट होणार आहे तेव्हा आपण काहीशे मोठे फटके खेळू. जसा चौकार आला त्याने सिंगलला सॅक रोटेट केली नाही एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण एकूण बघतोय. धावा फलकावरती 25. दिनेश जाधव आमच्या सोबत आहेत गुणसंख्या लेखक. 25 धावा झाल्या धावा फलकावरती. मस्त सामेंगे पुन्हा एकदा झेलची शक्यता असू शकते का. डीप मधून फिल्डर सरकलाय. पुन्हा झेल ड्रॉप. भरपूर चुका सध्या रनआउटची देखील संधी आहे आणि ती देखील गमावलेली आहे. मॅच मध्ये केलेल्या चुका कदाचित महागात पडू शकतील. आतिश आणि हरीश दोघेही चांगले खेळत आहेत. कॅचेसचा आपण विचार केला तर काही अवघड कॅच आलेले आहेत. मात्र त्या अवघड झेल देखील तुम्हाला पकडाव्या लागतील या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल किंवा मॅच मध्ये काय धावा तुम्हाला सेव्ह करायचे असेल तर. कारण का पहिल्या इनिंग मध्ये जास्त एक मोठी धावसंख्या बनवली तर त्या धावा चेस करणं एवढं इझी जाणार नाही गांधारीच्या अगेन्स्ट.
हा चेंडू खराब आहे, फक्त दिशा दिलेली आहे आणि चेंडू चाललाय सरळ लॉंग लेगच्या दिशेनं. आला चौकार. एकूण धावा झाल्या बघतो आपण स्कोर बरोबरती 32 झालेल्या आहेत. चांगली सरासरी पाहायला मिळते. पहिला विकेट करिता 32 धावांची आपल्याला भागीदारी. इंडिव्हिज्युअल आपण रन्स बघितल्या तर आतापर्यंत केलेल्या 5 बॉलमध्ये 16 केलेल्या आहेत आणि समोर बघतो आपण 7 बॉलमध्ये 15 केल्या. अतिश कारभारीनं हरीश देखील चांगला खेळलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. झालेली खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग त्याचं कारण काहीच एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत. अरविंदजी भंडारी आणि सन्माननीय आमदार साहेब यांचं मोठं योगदान आहे क्रिकेट टुर्नामेंट करिता. जरूर त्यांची आपल्याला उपस्थिती इव्हिनिंगला संध्याकाळी पारितोषिक वितरण सोहळा करत आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या व्हीआयपी डायस वरती त्याला थोडासा वेळ कमी कळवले आपण लगेचच फिल्डिंग सेट करायचे, माशा ऑन करायचे. प्रवीण कारभार यांच्या माध्यमातून पारितोषिक असणारे प्रत्येक विकेटला प्रशांतला काल त्यांचा वाढदिवस जरूर होता, आज त्यांच्याकरिता पारितोषिक असणारे प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेटच्या अट्रीला देखील एक कॅश प्राइज असणार आहे. दिगेश म्हात्रे आणि निलेश पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपये आणि प्रत्येकी झेल करता देखील पारितोषिक असणार आहे. झेल आतापर्यंत पकडला गेलाच नाहीये. हा चेंडू वेगवान जरूर होता, मात्र चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर आहे. वाईट बॉलाला सुरुवात आपल्याला करा पाहायला मिळते. प्रशांतच्या तिसरा षटकाची नॉन पॉवर प्लेच्या आपल्याला षटका पाहायला मिळतील. पहिला P1 आणि P2 मध्ये चांगली बॅटिंग केलेली. सलामीवीर फलंदाजांचं काम ते असतं की इथं चांगले येऊन चांगलं साथ देणं, ते त्यानं केलेले हरेश आणि आतिशनं. राऊंड विकेट ना चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये पुन्हा फिल्डर त्यांना बीट कर चेंडू चाललेला सरळ मिड विकेटला. हरेश पासून सिक्सर. झाला रेडी होता. हाय बॅकलिपनं खेळलाय. बॉटम खूप स्ट्रॉंग आहे हरेशचा आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना मजा येते बॅटिंग बघण्याकरिता. बागफुडला जाऊन खेळत पंच करत असताना पटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर जरूर उपस्थित. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. 2 धावा सहज रित्या मिळतील. कोऑर्डिनेशन खूप गरजेचं असतं तुमच्या पार्टनर सोबत. ॲज अ तुम्ही बॅटर्स तुमच्यामध्ये तालमेल गरजेचे. 1 शॉट आहे. यस एकच धाव मिळणार आहे. आतिशकडनं कदाचित चूक झालेली की काय. 2 धावले जरूर, मात्र मिळणार एकच आहे. 10 वाजतील स्कोर बरोबर 40. चांगली धावसंख्या. पहिल्या मॅचमध्ये 90+ झाल्या होत्या. रिव्हर्स खेळत जरूर पुन्हा टॉप एज आहे. झेलची शक्यता आणि आता फायनली पकडला झेल. फलंदाज बाद. प्रत्येकी झेलला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे निलेश पाटीलकडनं आणि ते आता कानात वाटतं जमा करावे त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. झेल पकडलाय. मयूर भंडारी नवीन बॅटर पुन्हा मस्त आमेंगे. झेलची शक्यता. डाऊन द बॉल तिकडे फिल्डर पोहोचलाय आणि आता 200 गमावलेत. याच्यापेक्षा जास्त अजून सोप्या झेल यायला पाहिजेत की काय, हा मोठा प्रश्नचिन्ह सध्या तरी आपण पाहतोय कोळी संघाच्या माध्यमातून. हा ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल.
सहज सोपा झेल होता. क्रिकेट तुमचा सराव खूप गरजेचा आहे. विदाउट सराव तुम्ही क्रिकेट खेळला तर अशाच गोष्टी होत असतात. त्या आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. आताचा हा चेंडू प्रचंड वेगाने आहे. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. सोमनाथ कारभार यष्टांच्या मागे आला डॉट बॉल तुम्हाला रिप्ले पाहिजे. प्रशांत चांगली बॉलिंग करतो जरूर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या होत्या. P1 P2 मध्ये जी आपण फलंदाजी बघितली हरीश आणि अतिश कारभारीची जबरदस्त होती. इकडनं बघतो आपण 3rd ओव्हरमध्ये प्रशांत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. हरीशची विकेट आलेली ऑलरेडी. नेक्स्ट बॉल. पुन्हा मग सामिंगे झेलची शक्यता जरूर असेल. डीप मधून फिल्डर सरकलाय. आता चूक होणार नाहीये. फलंदाज होतील बाद. 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल निलेश पाटील कडनं. येस दिस आजचा जरूर तुम्हाला हा शेड्यूल पाहायला मिळतो. सापाडे चिकनगरमध्ये मॅच झालेली आहे. सापाडे संघाने मॅच जिंकलेली आहे. कोलवली आणि गंधारीमध्ये सामना सुरू आहे. संदपानी निळजे संघ बी संघ निळजेचा खेळणार आहे. पिसवलीच्या अगेन्स्ट वडवली सी संघ खेळणार आहे. आजचं वेळापत्रक. बागफुला जाऊन पंच करत असताना फटका बसला. मिस सामिंगे डाऊन द बॉल तिकडे फिल्डर आहेत. अजून 200 रुपये मिळणार आहेत. ढिगेश म्हात्रे निलेश पाटील यांच्या माध्यमातून अतिश कारभारी बाद. विकेट टू विकेट. आता आपल्याला बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रफुल्ल सुताराला नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये खेळण्याकरिता. अतिश बाद झाला. हरेश बाद झालाय. मगाशी बघतो आपण मयूर भंडारे देखील बाद झालाय. दोन्ही नवीन बॅटर आहेत मैदानामध्ये. चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केला. फटका डीप मधून तिकडे वेगाने फिल्डर देखील पोहोचला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. रनआउटची संधी. मेल विकेट. फलंदाज बाद. इकडनं पाहतो आपण सुतारला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. इकडनं बघतो आपण फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि मिळते विकेट.
बॅक टू बॅक विकेट इकडनं चाललेलं आहे. सुरुवात काय सुंदर गेली होती, त्याच्यानंतर कोळिवली संघ देखील या मॅचमध्ये कमबॅक करतोय. त्यांचा फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला आता जरूर इकडे वाढण्याला पाहायला मिळतोय. तरी चुका केला P1 आणि P2 मध्ये, मात्र थर्ड ओव्हरमध्ये त्यांचा केलेला कमबॅक, फोर्थ ओव्हरमध्ये आता बघतो आपण त्यांनी केलेला कमबॅक जबरदस्त आहे. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन खेळलेत पुन्हा एकदा मस्त आमेंगे. ड्रिलची शक्यता 200 रुपये अजून मिळणार आहेत. चला आता 1000 रुपये आमच्यापर्यंत पोहोचवा डिगेश आणि निलेश पाटील. चला पैसे पोहोचून टाका लगेच. येस डीजे. नितेश कडनं पारदर्शक. नितेश पाटील आणि निगेश मात्रे. प्रितेश पाटील नवीन बॅटर. गंधारी टीमनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 केल्या होत्या. तोच गंधारी संघ आता इकडनं धावा बनवण्याकरिता या मॅचमध्ये मोठा संघर्ष करतोय. जणू का नांगी टाकली की या मॅचमध्ये ज्या अनुषंगानं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग जरूर पाहायला मिळू शकली असती, आता तशी बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण कोलवली संघाचा झालेला कमबॅक मॅचमध्ये. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑप्टिकच्या जास्तच बाहेर आहे चेंडू. वाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली. एकूण स्कोरबोर्ड पाहतो आपण 4-4 आहे. 44 धावसंख्येला नजर लागले असं म्हणू शकतो आपण. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 होत्या. आता 4थं षटक सुरू आहे. धावा आपल्याला कमी पाहायला मिळतात. चांगला चेंडू आहे. लेन चांगली, टप्पा चांगला आहे. कारभार यष्टांच्या मागे फक्त अपील करतोय. चेंडूना बॅटचा संपर्क लांब लांब कुठंच नव्हता. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. अपील करणे काम आहे ॲज अ विकेट किपर. तेच करत असताना कारभारी या उद्योजक आमचे महेश कारभारी यांचं देखील आगमन झालेले. ओमसाई दाबेचे मालक आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. समोर ड्राय केला फटका चांगला डीप मध्ये. सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डावीकडनं एक सिंगल मिळेल जरूर आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या आपण बघितलं स्कोरबोर्ड 45 झालेला आहे. 45 धावा, 5 विकेट गेलेल्या आहेत. फोर्थ ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सुजलेत फोर्थ ओव्हरमध्ये. बॅक टू द बॉलर खेळले. जेलची पुन्हा शक्यता. दुखापत असावी मात्र जास्त नसावी. सेकंडचा कॉल आहे. वेगवान 2 धावा इकडनं मिळतील. सोपं नसतं एवढं. जरूर वेगवान होता फटका. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये आपण ऍक्शन रिप्ले बघूया. एवढं इझी नसतं. चेंडू रिलीज केल्याच्या नंतर तिथे फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करणं. तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. चांगला स्टॉप आणि दुखापत जरूर मोठी नसावी. जोरदार होता फटका. दोन धावा इकडनं देखील मिळतील शेवटच्या बॉलवरती. हा कमबॅक आपण पाहतोय कोळवली संघाचा. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. थर्ड ओव्हरमध्ये बघतो आपण पुन्हा 16 आल्या. प्रशांतनं कमबॅक केलं, त्यांना 10 धावा खर्च केला, 2 विकेट घेतल्या. सुजलनं या ओव्हरमध्ये तब्बल फक्त धावा खर्च केल्या, 5च धावा खर्च केल्या, त्यांनी विकेट घेतल्या. आपण बघतोय 1 विकेट घेतली, 1 रनआउटची विकेट आली होती. 2 विकेट आय थिंक आपल्याला आणि रनआउटची देखील विकेट पाहायला मिळाली. सुपर कमबॅक केलेला आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस गांधारीची धावसंख्या 47 आहे. 47ला 5 विकेट गेलेल्या आहेत. आणि सोमनाथ कारभारी डेथ ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कमध्ये. प्रितेशकडनं अपेक्षा जरूर आहेत. त्याच्या बॅटमधून काही मोठे फटके 50-50 प्लस 60 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण का या मैदानावरती धावा होत आहेत. कारभारीचा पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवला वाईडिश लॉंग ऑनला. आला सिक्सर. वीर देखील मॅच आनंद घेतात. आमचे बंधू मित्र काल त्यांची टीम जरूर या स्पर्धेमध्ये खेळली, पराभूत झाली. त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे, हरकत नाही. पुढच्या मॅच मध्ये आपण चांगले प्रयत्न करू. रोहित विकमान होता चेंडू. लाईन बघतील अंपायर्स. ऑप्टिकच्या जास्तच बाहेर. व्हाईट बॉल. कारभारी मगासपासून खूप नाराज होता जेव्हा बॉलिंग करत होते त्यांचे बॉलर्स. आता स्वतःकडे चेंडू आहे, आता कशा पद्धतीने बॉलिंग करावी त्याला पडलेला प्रश्न आहे. राष्ट्रपलू खेळाडू आहे.
प्रमुख खेळाडू आहे कोळवली संघाचा. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ विकेट कीपर म्हणून त्यांची मोठी जिम्मेदारी असते कोळवली संघाला. आताचा हा चेंडू लेंथ आणि टप्पा चांगलाय. भुलभुलैया तुम्हाला बॉलिंग पाहायला मिळेल जरूर. वेग त्याच्याकडे तेवढा नाहीये, मात्र लेंथ आणि टप्पा त्याच्याकडे चांगला आहे. पाहतो आपण प्रितेशला आता थांबवण्याचा प्रयत्न. 50 कंप्लीट झालेली आहे. हा देखील चेंडू विकेट किपरच्या हातामध्येच पाहायला मिळेल. इकडनं विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, तेच झालेलं आहे. प्रितेश बाद. यावेळेस देखील फटका फसले जरूर. मिस सामेंगे डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. चेंडू चुचतून फेक करेपर्यंत तिकडे विघ्नेश होते. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड अब तक 56. 6 खेळाडू बाद 56 धावा. 2 टू गो. यावेळेचा फटका प्रतिमे. रन्स देखील चांगला मिळतील. पाठवला चेंडू उडवलाय. मिड विकेटला आला सिक्सर. संघाचे धावसंख्या 60 प्लस झालेली. 62 झालेला आहेत. टार्गेट सेट बॉल आहे. हा चेंडू चांगला जरूर. विकेटची शक्यता असू शकते. रनआउटची संधी, आता फेक आपण बघतोय. विकेटला महत्व आहे. 1 विकेट म्हणजे 1 धाव आहे. आणि आलेली शेवटच्या बाजूला विकेट. एकूण 7 विकेट गेलेल्या आहेत आणि 10 धावा कधी 63 झालेला आहे. 64चं चेस आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्याकरिता कोळवली टीम समोर. विनरच होणार आहे याची देखील आपण काळजी घ्या. म्हणून सपाटी संघ आपण कुठे जायचं नाहीये. विकेट शेवटच्या बॉलवरती आलेली आहे. मग तो आपण इकॉनॉमी आपण बघितली तर सुजलच्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 21. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इकॉनॉमी 10 50 16. त्याच्यानंतर तरोडमध्ये देखील 10. त्याच्यानंतर सोमनाथच्या लास्टमध्ये 16. म्हणजे इकॉनॉमी आपण जर बघितले तर 10च्या खाली आलीच नाहीये. त्याचंच कारण हेल्दी रन रेटनं आपल्याला धावा पाहायला मिळाल्यात. एकूण धावसंख्या 63 झालेल्या आहेत. आतिशने केलेला बघतो आपण 8 मध्ये 15. हरेशने केलेला 8 मध्ये 23. 3 मध्ये 2 केल्या होत्या मयूरनं. प्रफुल्लने 1 बॉलमध्ये 1 केली. अजय शून्यावरती 5 झाला. प्रितेशनं 5 बॉलमध्ये 7 बनवल्या. बघतो आपण त्याच्यानंतर समीरनं त्याने चेंडू खेळलाच नव्हता. आणि त्याच्यानंतर साहिलने 4 मध्ये 11 केलेल्या आहेत. प्रत्येकी बॅटरना इकडनं बघतो आपण चांगली बॅटिंग केलेली आहे आणि चांगली धावसंख्या सेट केलेली आहे. आपण पुन्हा एकदा करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. कॉम बॉक्समध्ये असतील पण एकदा जेव्हा सामना सुरू होईल आमचे समालोचन संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि सिनियर समालोचक आहेत नितीनजी काळन असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच.
या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं गंधारी संघाने 63 धावा उभारल्या, 7 विकेट त्यांनी गमावल्यात. 64 धावांचा पाठलाग करायचा कोलोली संघाला. कोलोली संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल 3 चौकार मारले किंवा 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार मारले तर 1000 रुपये आणि 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपये. नितेश दादा पाटील यांच्याकडे पारितोषिक असेल कोलोली संघासाठी. या मॅचचा विजेता आणि सापाडमध्ये लगेच मॅच होईल, लक्षात घ्या. ती मॅच 4 ओव्हरची असेल आणि त्यानंतर नेजे बी विरुद्ध संदप अशी मॅच असेल. क्या बात आहे. सोमनाथ सलामीला येत आहेत. चला फिल्डिंग सेट करा लगेच गंधारी टीम, जास्त वेळ नका घेऊ. तर उंबरडेगावचे उद्योगपती राहुल लोखंडे यांचं व आगमन त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. या व्यासपीठावर बसायचं आहे. आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. राहुल दादा लोखंडे या, उंबरडेगावचे उद्योगपती. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आपण पाहतायत. जय दुर्गा जय बोले कोलोली चषक 2024-26 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तसेच विशाल मडवी यांचं देखील आगमन, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सोमनाथ कारभारीच्या बॅटमधून. आपण मध्ये गोलंदाज हरेशचं स्वागत षटकाराने केले, कारण की 64 धावा चेस करायचे आहेत. काल 72 धावा गौरीपाडा संघाने चेस केले होते या स्पर्धेमध्ये. नो सेकंड महेश भंडारी आहेत आणि हरेशचं स्वागत षटकाराने केले सोमनाथने. डावकऱ्याचा फलंदाज सोमनाथ तुम्हाला पाहायला मिळतो, नेहमी चर्चेत असतो सोमनाथ कारभारी. कालही तुम्ही रोहित पाटीलला पाहिलं रागाव संघाच्या. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. जजमेंट चुकलाय सोमनाथचा. डॉट बॉल. सलग 3 बॉल 3 षटकार आपण पाहिलं 2000 रुपये नितेश शेठ पाटील यांच्याकडनं आणि सलग 3 चौकार मारले कोलोली संघाच्या फलंदाजीत 1000 रुपये. हरेश गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स कडनं जबरदस्त बैठी स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. बारा धावा धावपल करते आपल्या बाहेर मिळत आहेत. राहुल दशरथ दादा असते तर सांगितलं असतं दिलसनला काय ते नाक्यावरची बिगारीची किंमत किती आहे. पुन्हा तो फटका खेळायचा होता. हलकस अपील मात्र ऑफस्टमच्या भरपूर बाहेर आहे आणि बॅट कट सुद्धा होती. तेरा धावा धावपल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 64 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जय दुर्गा जय बोले स्पोर्ट कोलोली संघ
या सीझन मध्ये आपण 2025 गोलोली चषकमध्ये सुद्धा जबरदस्त खेळ आपण पाहिलं. उंबारली संघाला पराभूत केलं होतं. दुसऱ्या मॅच मध्ये संदप टीम बरोबर सुद्धा जबरदस्त फाईट मधला तिथून एक बीमर बॉल पडला, त्यामुळे कोहली संघाला ती मॅच गमवावी लागली होती. मात्र जबरदस्त कामगिरी प्रथमेश पाटीलने कौतुक केलं होतं कोहली टीमचं. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. महेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. एकोणीस धावा दापोलमध्ये आपल्या पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूमध्ये 19 धावा. महेशच्या बॅटमधून हा पहिला षटकार आपल्या पाहायला मिळतोय. सोमनाथने षटकाराने खातं उघडलं होतं. महेश भंडारीने सुद्धा षटकारानेच खातं उघडलंय. हरीश बॅकफुटला गेले, कव्हर्सला झेल ड्रॉप. सोपा झेल होता मात्र तो ड्रॉप झालाय. 20 धावा पहिल्या षटकात आपल्या पाहायला मिळतात. कोलोली संघाच्या आपण पाहतोय 64 धावांचा पाठलाग करायचंय. पहिल्याच षटकात 20 आल्या, त्यामुळे 44 अजूनही करायचे आहेत. 11.00च्या सरासरीने 24 बॉल आणि 44 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. प्रितेशला तुम्ही बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती थोडंसं नाराज आहेत. चला जास्त वेळ नका घेऊ, फिल्डिंग लगेच लावून घ्या. टीम गंधारी टीम आपल्याला वेळ कमी आहे. पहिल्या षटकात 20 धावा आल्या. हरीशचं षटक थोडंसं मागड आपल्याला पाहायला मिळतंय. 64 धावा चेस करायचे त्या मॅच मध्ये. चोवीस बॉल 44 धावा या मॅच मध्ये आता करायचे. 11.00ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये बघा कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. प्रफुल्ल सुतार आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रफुल्ल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. फार एंड कडनं आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. 24 बॉल मध्ये 44 अजूनही करायचे आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. सोमनाथसाठी बघा जितेंद्र लोखंडे यांच्याकडनं सुद्धा सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 आहेत. सागर मोरे यांच्याकडनं 10,000 आहेत. म्हणजे 3 षटकार मारले तर 13,000 मिळतील. आणि नितेश दादा पाटील आणि दिगेश मात्रे यांच्याकडनं 2,000 म्हणजे 15,000 मिळतील सोमनाथला जर 3 षटकार मारले तर. त्यात 300 ऍड होतील निल्सन मडवीचे. तर सन्माननीय हरीशदादा कारभारी यांचं या स्पर्धेमध्ये आगमन, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक धाव इथे मिळाले. रॉयल फॅमिली तांब्याचे मालक यांचं व्यासपीठावर आगमन, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. जितेंद्र लोखंडे यांच्याकडनं बघा कोहलीच्या कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल 3 षटकार मारले तर 3,000 रुपये कॅच प्राइज असेल. धावसंख्या 21 आणि सोमनाथ चांगली बॅटिंग करते त्या मॅच मध्ये. 64 धावा चेस करायचे आहेत. निल्सन मडवीने सुद्धा 300 रुपये लावलेले आहेत. अपील स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते. चला मॅच सुरू करायची. खांद्यावर बॉल लागला असं पंच सांगतायत आणि सोमनाथ सुद्धा सांगतायत तेच की बॉल बघा कुठे लागलाय. नक्कीच योग्य डिसिजन आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. प्रफुल्ल
प्रफुल्ल जबरदस्त गोलंदाजी करतायत, कारण की थोडंसं शांत ठेवलंय सोमनाथला या मॅच मध्ये. आपण मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. लेग बाईसचा इशारा आलाय. धावसंख्या 22. 20 चेंडू मध्ये अजूनही 42 करायचे त्या मॅच मध्ये. जयदुर्गा जय भोले स्पोर्ट कोलोली संघाला या मॅच मध्ये. सेकंडला महेशला तुम्ही पाहताय. महेश भंडारीच्या बॅटपासून सुद्धा 1 षटकार 2 सिंगल, 8 वरती 2 आबाद आहे. तसेच कैलास शेठ कारभारी यांचं देखील व्यासपीठावर आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर चौकार. सोबत फ्रॉम उबाडे जबरदस्त स्कोरिंग. जेव्हा जेव्हा 40+ असेल, रेग्युलर असेल, सातत्याने चांगली स्कोरिंग आणि ऑफिशियल स्कोरर ज्यावेळी असतं त्यावेळी योग्य माहिती आपल्याला सातत्याने मिळत असते. त्यामुळे दिनेश जाधव यांचे आम्ही कौतुक करू. प्रफुल्लचा पुढचा बॉल फार एंडकडनं राईट ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंडला महेश. बॅकफुटला गेले, जागा बनवली पॉइंटच्या वरून. पंच 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. दोन षटकात 30 धावा झाल्यात. 18 बॉल मध्ये 34 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. नेता आतिश कारभारी आले गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक. 2 षटकात कोलोली संघाने 15.00च्या सरासरीने 30 धावा बनवल्यात. 18 बॉल मध्ये 34 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. या मॅचचा विजेता आणि सापाड मध्ये लगेचच मॅच होईल 4 ओव्हरची. आतिशला तुम्ही पाहताय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. अठरा चेंडू 34 धावा या मॅच मध्ये करायचे. पहिला चेंडू आतिश कारभारीचा. तिथे मात्र सोमनाथ कारभारीला बीट केलंय. चांगला बॅटर असेल. एका बाजूला सोमनाथ जे चर्चेत असतात, दुसऱ्या बाजूला आशिष कारभारी. याही खेळाडूची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलेली आहे. 17 चेंडू 34 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता, पण वाईट चिकून करतायत. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली गोलंदाजाला. धावसंख्या 31. 17 चेंडू 33 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. इथे बॅटची एज लागली आणि फलंदाज बाद होईल. सोमनाथची खेळी सभा. पहिला आपण पाहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये कोलोली संघाला.
चेंडू 33 धावांची गरज. सचिन पवार आले बॅटिंग करण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. अतिश कारभारीचा म्हणतात तिथे थोडीशी हलकीशी एज लागली. सोळा चेंडू 33 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सचिनला चांगली बॅटिंग करायला लागली. हवेचा वेग प्रचंड आपण पाहतोय. सोळा चेंडू 33 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. अतिश कारभारी व्हेरिएशन खूप चांगले त्या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. बॅटिंग मध्ये फारसं इनफॅक्ट त्यांनी दाखवलं नाही, मात्र ओव्हर्स त्याच्या आता महत्वाचे त्या मॅच मध्ये. 16 चेंडू 33 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सचिन आलेत बॅटिंग करण्यासाठी. आई चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र अखेर सचिनचं खातं उघडलं ते सिंगलने. धावसंख्या 32. चेंडू शिल्लक आहेत 15. अर्धलक्ष पार केलं. अर्धलक्ष अजूनही पार करायचं म्हणजे 15 चेंडू मध्ये 32 बनवलेत कोहली संघाने आणि 15 बॉल मध्ये 32 अजूनही बनवायचे आहेत. मात्र सोमनाथची महत्वाची विकेट या ओव्हर मध्ये आली आहे. मात्र बघायचं महेश भंडारी चांगली बॅटिंग करतायत. आतिश फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. महेश भंडारीच्या बॅट मधून आलाय सिक्सर. झालेत 14 चेंडू मध्ये 26 अजूनही करायचे आहेत. आता जबरदस्त फटका प्रेक्षकांनी आयवा कॅश सुद्धा पकडली. काल आयवा कॅश साठी 500 रुपये आपण पाहिले होते. इथे फटका चांगला आहे सरळ बॅटने, मात्र लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सचिन रनआउट आहेत. गरज होती का? सचिनने का रन्स घेतली? कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल होता. ॲक्युरेट फेकी होती, त्यामुळे एक धाव चालू शकली असती. सचिन सुद्धा या टीमचा एक महत्वाचा खेळाडू आहे आणि तो रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. 39 वरती लागणारा अजून एक धक्का मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम कोहलीला. आउटची विकेट इथे मिळाली. 39 धावा झालेल्या आहेत. 2 विकेट गेलेले आहेत. 25 अजूनही करायचे आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12व्या खेळाडूने रेडी राहायचं. या बॉल नंतर तुम्हाला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. अतिच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आपण 13 चेंडू आणि 25 धावा. सचिनची रनआउटची विकेट या मॅच मध्ये मिळाली. आतिश कारभारीचा शेवटचा बॉल या ओव्हर मधला. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. थ्रो फेक ही ॲक्युरेट नाहीये. 2 धावा इथे मिळतील. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकात कोहली संघाची धावसंख्या ती 41. 41 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे आहेत. 23 12 चेंडू 23. संदर्भ एक्सप्रेस अतुल पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. हेमंत पाटील सुद्धा येत आहेत आणि नचिकेत त्यांच्या सोबत आहेत. मात्र यानंतर विनरची मॅच होईल हे लक्षात घ्या. सापाड विरुद्ध या मॅचचा विजेता. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
यश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. फार एंड कडनं गोलंदाज यश इथे वापर करण्यात आलेला आहे. चला जास्त वेळ नका घेऊ गंधारी टीम. प्रशांत स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल प्रशांत यांचा वाढदिवस सुद्धा आपण साजरा केला. यश फार एंड कडनं राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. फलंदाज बाद होईल. प्रशांतला माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना कोल्हारी टीमला. आता चेंडू शिल्लक आहेत 11. धावा करायचे 23. आपण पाहतोय गंधारी टीम या मॅच मध्ये. गंधारी म्हटल्यानंतर विकी पाटील, एक लकी पॅकर्स यांचे नाव आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं. भूमिक 11 गंधारी या नावाने सातत्याने तुम्ही ओपन मध्ये संघ पाहत असता. यश राईट मोर द विकेट. काही चांगला चेंडू होता मात्र स्क्वेअर अप द विकेट खेळत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दीपूने कॉल दिलाय. तिसऱ्या पंचांकडे आता हा सिग्नल सोपवला. आपण पाहतोय तिसरे पंच चेक करतील आमचे टीव्ही अंपायर आणि बघायचं तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फिल्डिंग चांगली आहे. नोट आउट आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावा इथे मिळालेले आहेत. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. क्लिअरिटी विट क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग केली. दीपेश कारभारीने त्यामुळे दीपू थोडक्यात बचावलेत. मात्र बघायचं दीपूने थोडीशी जोखीम घेतली होती या बॉलवरती. चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे आहेत. 21 या मॅच मध्ये अजूनही. 10 चेंडू 21. गोलंदाज यश. दहा चेंडू 21 धावांची गरज या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होते. यश चांगली गोलंदाजी करत असताना 9 चेंडू 21 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. संदर्भचे लेजंड क्रिकेटर प्रवीण दादा पाटील यांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या प्रवीण पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 9 चेंडू आणि 21 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पहिल्या फेरीतला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एक सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 44 44. यशने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा करायचे आहेत 20 या मॅच मध्ये. आपण पाहतोय मॅच रंगतदार दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. कोल्हारी विरुद्ध गंधारी. 2 संघ एका विभागातील संघ आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. त्यामुळे एक चांगली मॅच. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात मात्र काही शंका नाहीये. 8 चेंडू 20 धावा. महेश जो सलामीला आलाय, षटकाराने त्याने खातं उघडलं होतं, तोच महेश भंडारी मैदानाच्या आतमध्ये. यश इथे मात्र महेशची विकेट धोक्यात आहे. प्रितेश डाऊन दी बॉल. चूक होणार नाहीये. प्रितेशने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. चेंडू शिल्लक आहे 7. धावा करायचे 20. व्यासपीठावर विशाल भोईर, मनोज कारभारी तसेच धीरज कारभारी यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. 7 चेंडू 20 धावा त्या मॅच मध्ये करायचे आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी यशने आतापर्यंत केली या ओव्हर मध्ये.
फक्त 3 धावा यशने दिलेत आणि 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. मॅचला टर्निंग पॉइंट षटक असू शकते या मॅच मधलं, कारण की ज्या पद्धतीने यशने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. विघ्नेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. 7 चेंडू 20 धावा. मॅच संपली नाहीये. इथूनही कोहलीचा पलटवार होऊ शकतो. हाही चेंडू उंच गेलाय. दोन धावा इथे मिळाले. सोपा झेल ड्रॉप झालाय. तिसरी विकेट यशला मिळाली असती. आता चेंडू शिल्लक आहे. 6 धावा करायचे आहेत. 18 46 46 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला गंधारी संघ जास्त वेळ नका घेऊ. फिल्डिंग लावायची प्रितेश. वेळ आपल्याकडे कमी आहे. फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. नाही आवडतील काय सांगता येत नाही. 6 चेंडू 18 ची गरज आहे. पहिल्या धावात 7 विकेट गेले होते. दुसऱ्या धावात 4 विकेट गेलेत. त्यामुळे 18 च्या जागेवर 17 जरी आल्या तरी विकेटच्या आधारावरती हा सामना जिंकू शकतो कोहली संघ. मात्र बघायचंय शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाजा वापर केला जाईल. आतिश कारभारी आले शेवटच्या ओव्हरमध्ये. चला जास्त वेळ नका घेऊ. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. 18 धावांची गरज आहे. 17 केल्या तरी सामना तुम्ही जिंकू शकता. विकेट तुमच्या कमी आहेत. आतिश कारभारी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. चला सामना सुरू करायचंय. आतिश शेवटच्या ओव्हरमध्ये 6-18. पहिला चेंडू बीट केले इथे फलंदाज आपण पाहतोय. दीपूला इथे बीट केलं. दीपेश स्ट्राईक एंडला आहेत. 5 चेंडू 18 धावा. आतिश कारभारी नेहमी चर्चेत असतात. व्हेरिएशन त्याच्याकडे चांगलं आहे. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. 4 चेंडू 18 धावा. 17 चालतायत अजूनही. पण आतिश कारभारी ज्याच्याकडे व्हेरिएशन चांगलं आहे. शहरी क्रिकेट सुद्धा भरपूर तो खेळलेला आहे. आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर आतिश कारभारीची चर्चा नेहमीच राहिलेली आहे. आणि तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करताना ते व्हेरिएशन केले कित्येक वर्षापासून या गोलंदाने आपल्या करिअरमध्ये सिद्ध केलेला आहे. तो आतिश कारभारी तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो. 4 चेंडू 18. 17 चालतायत. फटका चांगला मात्र आता गॅप मध्ये खेळत आहेत आणि क्षेत्ररक्षकांना झाली चूक. फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. चौकार. धावांची गरज. 13 जरी आल्या तरी सामना जिंकेल कोहली संघ. म्हणजे एक मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक होईल आणि ती क्षमता आहे दीपूकडे. दीपू कधी पलटवार करेल या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका त्याच्या बॅट मधून आला तर कोहली संघाचं कमबॅक होईल. पहिले 2 डॉट आले, त्यानंतर चौकार आलाय. 3 बॉल मध्ये आता 14 करायचे. 13 चालतायत. तीन चेंडू 14 धावा. अकुट टप्प्याचा बॉल. मी मगाशीच उल्लेख केला. दबंग दीपू मैदानाच्या आतमध्ये. तो कधी मॅचला कलाटणी देईल. त्याच्या बॅट मधून आलाय सिक्सर. ची गरज आहे. 7 जरी केल्या तरी कोहली संघ सामना जिंकेल. मी मगाशीच उल्लेख केला. दीपूने जरी 2 बॉल ट्राय केल्याने डॉट आले असतील मात्र दीपू कधी आक्रमक होतील या मॅच मध्ये. आणि आपण राहतोय दबंग दीपूच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. त्यामुळे आता आत्मविश्वास मिळेल त्याला. आणि क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. आणि ज्यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन मिळतो त्यावेळी खेळाडू नक्कीच प्रगती करतात. 2 चेंडू 8 धावा करायचे आहेत. 7 जरी आल्या तरी सामना जिंकेल टीम कोहली.
आतिश कारभारीच्या विरोधात एक चौकार एक षटकार. ज्या आतिशने 2 चेंडू सुरुवातीला डॉट टाकले होते त्याच आता आतिश कारभारीवरती दबाव निर्माण केलाय दीपेशने. दीपेश कारभारीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो हा षटकार आलाय. त्या अगोदर चौकार आला. आता 2 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. 7 जरी केल्या तरी सामना तुम्ही जिंकू शकता विकेटच्या आधारावरती. काय जबरदस्त मॅच रंगली. आतिश इथे मात्र विकेट गमावली आहे. त्यामुळे 1 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. 7 अजूनही चालतायत. मग एखादा चमत्कार इथे वाचू शकतो. कारण की इथून 1 धाव घेतली असती शेवटच्या बॉलवरती षटकार चालला असता विघ्नेशकडे स्ट्राईक गेली असती तर डॉट आल्यानंतर तुमच्या 8 होणार नाही. 7 अजूनही चालत आहेत. कारण पहिल्या डावात 7 विकेट गेले होते. आता इथून एखादा चमत्कारच वाचू शकतो टीम कोलोलीला. 1 बॉल 8 हवे आहेत. 7 चालत आहेत. एखादा वाईट बॉल आला तर कमबॅक होऊ शकतो. आता आतिश कारभारी त्यामुळे वाईट टाकतील असं वाटत नाहीये. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी दिलेले आहेत. एक चेंडू 8 डावांची गरज. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा चमत्कार झालेले आहेत. अखेर शेवटच्या बॉलवरती सिंगल एस आली आणि सिंगल बी नाही मिळाली. धाव घेतली आणि या बरोबरच हा सामना जिंकलाय टीम गंधारी. सेकंड करायचं लक्षात घ्या. दोन्ही टीम्स कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार